ज्यावेळेस फोटो आले आणि ते फोटो बघितले गेले, ते फोटो बघितल्यानंतर ज्या वेदना प्रत्येकाला झाल्या, आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण त्या ठिकाणी त्या वेदना झाल्या आणि त्याच्यातनं निर्णय धनंजयनी घेतला. मी, धनंजय, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, देवेंद्रजी त्या दिवशी बसलो देवगिरीला. खरं तर मीडियाला कळलं पण नाही आम्ही देवगिरीला कधी बसलो. सगळे इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते. आम्ही व्यवस्थित बसलो, चर्चा झाली आणि सकाळी राजीनामा दिला गेला. राजीनामा तो त्या ठिकाणी मंजूर केला गेला आणि पुढे आम्ही गेलो. आता कुठलाही निर्णय घेतला तर चर्चा करायची म्हटलं तर तो आधी घेतला असता तर योग्य झालं असतं का? मंत्रिमंडळातच घेतलं नसतं तर योग्य झालं असतं का? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात. जे झालंय ते झालेलं आहे, ते सगळ्यांच्या समोर आहे. त्या संदर्भामध्ये नंतर राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही चौकशा झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्याबद्दलचे पुढचे निर्णय घेतले जातील. ह्याच्यामध्ये कुणीही दोषी, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आमच्या एकनाथरावांनी पण सांगितलंय आणि मी पण सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा